सो इथे मी चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, तेल, मीठ, मसाला आणि हळद घालून घेतलं आहे आणि इथे गुळाचं पाणी आपलं वडीसाठी लावण्यासाठी मिक्स करणार आहे। थोडं आंबट तिखट गोड असेल तर अळूवडी चांगली लागते खायला टेस्टला, म्हणून मी अळूवडीमध्ये आता हे गुळाचं पाणी घालणार आहे आणि थोडं लिंबू घेतलं आहे कारण खाज वगैरे असेल तर। कोकम होतं पण मी नाही घेतलं, लिंबू घेतलं आहे। लिंबू ट्राय करून बघूया म्हटलं, मी कधी लिंबू यूज करत नाही आणि यावेळेस लेमन लावून बनवून घेणार आहे। खाज असेल तर निघून जाईल, चवीला पण थोडा फरक पडत असेलच तर थोडं। आणि माझ्याकडे वाटप होतं घरचं, हे सुद्धा मी थोडं ॲड करणार आहे, जास्त नाही, थोडंसं एक छोटा चमचा ह्याच्यात घालणार आहे कारण की टेस्ट बेसनची ठेवायची आहे म्हणून। तर आपल्या घरगुती पद्धतीने अळूवडीची पानं आता मी लावायला घेते। सो आता हे गुळाचं पाणी ह्यामध्ये मिक्स करून घेते आणि पूर्ण ढवळून घेते। त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन आहे, तर 3 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि मीठ मसाला आपला चवीनुसार वगैरे सगळं घेतलं आहे। तुम्हाला आलं लसणाची पेस्ट पण हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे, मी नाही टाकलं आहे कारण माझ्या वाटपामध्ये आहे ऑलरेडी भरपूर असतं आलं लसूण कांदा वगैरे, त्यामुळे ते आता सगळं मिक्स करते, एकजीव करते आणि पानाला लावून घेते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्याकडे वांग्याचं भरीत करणार, ही रेसिपी तुम्हाला शेअर करेन मी। वांगी छोटी छोटी छान होती, आणली होती मी ती। वांग्याचं भरीत खूप सुंदर बनतं माझ्याकडचं, मी तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीमध्ये करते ते। तर चला मग, आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग आहे कारण फोनचा थोडा इश्यू होत होते सगळे, म्हणून करता नाही आले आणि पेपर वगैरे एक्झाम वगैरे चालू होती मुलांची, त्यासाठी होता आला नाही। तर चला मग आता वेळ न घालवता मी आता अळूच्या पाण्याला पानांना लावून घेते। हे थोडं घट्टच करते कारण की पातळ नाही करायचं आहे, तेवढं पाणी भरपूर होईल त्याला। सगळं एकजीव करते आणि पानांना लावून घेते। चला मग, सो हे बघा मी थोडंसंच वाटप काढून घेतलं आहे, जास्त नाही घेतलं आहे, फक्त चवीचं बघायचं होतं। खूप जण म्हणतात की वाटप पण घालून टेस्ट छान येते, थोडी कांदा आणि खोबऱ्याची असेल तर आता घरात होतं म्हणून मी ट्राय करून बघते ते टेस्टला कशी आहे। तर हे पीठ असं थोडं घट्टच ठेवणार आहे कारण पानाला लागण्यासाठी, जर पातळ केलं तर माहिती आहे वडी पूर्ण गोल होणारच नाही आपली, तर जेवढं गुळाचं पाणी होतं मी त्याच्यामध्येच मिक्स केलं आता। तर आता चला मग वडी करून घेते आणि आपल्या भरीत करायला सुरुवात करते। सो हे बघा हे पाणी घेतलं आहे मी, आता हे लेमन ह्याच्यावरती ह्याची देठ काढून घेतली मी, ह्याला खाज जास्त असते, कधी जास्त असते कधी कमी असते, जसं जून होतं पण तसं जास्त खाज असते, म्हणून मी तरी कोकमच यूज करते। तर ह्यावेळेस म्हटलं लेमन होते तर म्हटलं लिंबूच यूज करून बघूया आपण। तर मग आता लावून घेते पूर्ण पानांना, हे बघा धुवून स्वच्छ घेऊन देठ वगैरे काढून ठेवले होते, तर आता मी पानांना लावून घेते आणि आपलं हे बघा बॅटर रेडी आहे, असं लावून घेणार आहे, ते दाखवेन मी तुम्हाला। तर चवीला खूप छान लागतं हे बघूनच। तर चला मग रोल कशी करेन ते दाखवेन, पद्धत आमच्याकडची तरी कशी आहे ती, प्रत्येकाकडची पद्धत थोडी वेगळी असते, कोण सरळच पानं लावतात, कोण उलटी आणि सरळ अशी लावतात, ते दाखवेन। उलट ही अशी पद्धत मला आवडते, एक टोक खाली असतं तर एक टोक वर येतं, मग ती रोल करण्यासाठी इझी पडतात व्यवस्थित। सो चला मग दाखवते मी तुम्हाला। सो हे बघा एक पान सरळ आहे तर एक पान उलट आहे असं, मग ते रोल करण्यासाठी बरं पडतं। तर असं आता मी लावून घेते, 5च पान आहेत तर लावून घेते पटकन आणि रोल कसा करायचा तो दाखवते। थोडंसं ताटलीला तेल लावलं आहे मी खालच्या डिशला आणि आता स्टीम करत ठेवलं आहे। खाली कुकरचा डब्बा आहे माझा भाताचा, खालच्या कुकरमध्ये आता 2च शिट्ट्या काढून घेते। हो चला मग। सो हाय फ्रेंड्स, सो श्रावण सुरू आहे छानच आणि थोडा लेट झाला आहे ब्लॉग सगळ्या, फोनचा इश्यू भरपूर होते, तर थोडा आता व्यवस्थित झाला आहे फोन आपल्याला, तर काही ब्लॉग्स बनवता आले नाही, खूप दिवसांनी आज ब्लॉग्स बनवते। तर आज अळूवडीचा केला आहे आणि श्रावण गुरुवार असल्या कारणामुळे तर इथे
मटकाचं वाटण काढलं आहे, दाखवते मी तुम्हाला माझ्या पद्धतीमध्ये. एक नंबर होतं आपल्या साध्या पद्धतीमध्ये. तर चला करते, कारण की ऑलरेडी आपण वडी करताना खूप वेळ काढला आहे. शिवाय खेळतो तोपर्यंत होणार आहे जेवण माझं. सो लेट्स गो. दाखवतो मी श्री पण काय करतोय. तो आला. श्री इकडे बघ. श्री इथे बघ. हा काय करतोय रे? भुंबुमा करत का? नुसतं गाडी 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 करत असतो आणि बोलत असतो भुंबुमा भुंबुमा. दाखवतो त्याची गाडीची स्टाईल पण भारी आहे एकदम चालवण्याची बऱ्यापैकी खूपच. तर चला कांदा आपला भाजतोय. मी वाटण काढलंय. तिथे शेंगदाणे घेतले होते 1 वाटीभर, छोट्या वाटीचे घेतले होते, भाजून घेतले. ते दाखवता आले नाही. तर धणे घेतले, आलं लसूण आपलं असतं ते, आणि 2 मिरच्या घेतल्या जे शंकीशुरी म्हणतो आपण, ती बेडकी मिरची छोटी, आणि तिखट कमी असते म्हणा, आणि खोबरं घेतलं आपलं. तर मी बळं माझं थोडं सुकत आलं होतं त्याचंच काढून घेतलं. तर अशा पद्धतीने तर असं कांदा आपला भाजून घेते छानपैकी, आणि सगळे ते लिंबूसुद्धा भाजून घेते. तर वांगी केव्हाची होती घरी आणलेली, तर म्हटलं आता वांग्याचं भरीतच करूया, भाकरीसोबत काहीतरी वेगळं छान लागतं. तर ग्रेव्हीवाली भाजी असेल तर जरा भाकरीवर सुंदरच लागते. तर म्हटलं आज अळूवडी पण करूया, गुरुवार असल्या कारणामुळे. काही करायला मिळत नव्हते. एक्झाम वगैरे मुलांचे असले की मग वेळ तिथेच द्यावा लागतो. थोडा घरामध्ये पण वेळ जातो कामामध्ये, आणि आपला फोन चालू होत नव्हता त्यामुळे ब्लॉग्स होत नव्हते व्यवस्थित. सो भाजून घेते. बघा श्रीची गाडीचे बघा सर, दाखव, स्टार्ट कर. खूप फास्ट चालवायचा असतो आणि मग पडतो कुठेतरी. दाखव श्री, स्टार्ट कर जोरात. हे बघा याच्यापेक्षा फास्ट असतात त्याचे टर्न. बस बस आता बस झालं ना. तुझ्या बसली आपल्या चालय. याचे खेळ असे चालू असतात. चलो मिरच्या सुद्धा हलक्याशा भाजून घेतल्या. आता वाटण काढून घेते मी सगळं. जास्त भाजायची नाही, मिरचीचा कलर आणि टेस्ट दोन्ही पण चेंज होतात. मग धणे शेवटी धण्याने जरा चव वेगळी लागते, छान असं मी धणे घालते. आता हे सगळं मिक्सरला आता वाटण लावून घेते, आणि शेंगदाणे सुद्धा एकत्र त्याच्यामध्ये थोडंसं आपला घरगुती मालवणी मसाला घालून घेणार आहे, आणि चवीपुरता मीठ, बाकी काही घालून घेणार नाही. गॅस बंद केलं. सो हे बघा घालून घेतलंय मी सगळं. ते वाटण काढते पटकन. तिखट मसाला आपला मालवणी मसाला मला 2 चमचे घालते बस होईल, कारण की ऑलरेडी 1 मिरची मी घातलेली आहे त्यामुळे. 2 आहेत सॉरी. चवीपुरतं मीठ, कारण मी फोडणीत थोडंसं घालणार आहे फक्त वांग्याच्या बाहेरच्या बाजूला लागण्यासाठी. हे आता मी पूर्ण व्यवस्थित मीठ घालून घेते. तर 1.5 चमच्याच्या आसपास वरपर्यंत मी घातलं आहे, आणि आता फोडणीत थोडंसंच घालून घेईन. सो आपलं वाटण रेडी झालं आहे. तर आता मी भरायला बसले. तर मी जास्त असं बारीक भेगा नाही केलेत. काही काही जण अजून बारीक करतात. 4च केले. हिच्यासुद्धा पातळ करतात, तसं पण चांगलं लागतं, असं काही नाही. पण त्यातून शेवटी पडतं ते, म्हणून मग 4च हे केलेत मी. असं आता भरायला घेते. चला तो स्टार्ट करते भरायला. जास्त वाटण नाही, थोडं थोडंच भरणार आहे. जेवढं दाबता येईल तेवढं दाबून भरून घेते. श्रीला पण हेच भरवायचं आहे, त्याला पण थोडी सवय होण्यासाठी. हे वेगळं करणार नाही आहे त्याच्यासाठी. आता मला तो सगळंच खातो. त्याला तिखट असेल तर नाटक असेल त्याचं. अशा पद्धतीने भरून घेते, आणि थोडंसं उरेल ते वाटण आपलं फोडणीत घालून घेईन. खूप सुंदर होतात. थोडेसे धणे असेल ना तर खूपच सुंदर लागतात त्याच्यामध्ये, चवीला खूप छान लागतं. जरा हे बघा अशा पद्धतीने भरून घेते. लहानच वांगी जरा बरी वाटतात, म्हणजे अशी भरलेली व्यवस्थित खायलाही आणि वाढायलाही बरी पडतात म्हणून. तर उद्या रक्षाबंधन आहे, परवा सॉरी. तर बघू त्याचाही ब्लॉग्स बनवूच शक्य होईल तर.
कारण एवढा गडबड असते की सगळीकडे आपले भावांकडे जायचं असतं, आमच्या मुलांचे पण भाऊ बहीण असतात, म्हणून तर जमलं तर ब्लॉग करेनच आपला. ऐकत नाही जेवण बाकी आहे माझं अजून बनवायचं. ते बाबा येतील आता, पटापट भरून घेते आता झटपट. ते बघून खुश होतील, त्यांना वांग्याचं भरीत म्हणलं की खूपच आवडतंच आहे, भाज्यांमध्ये आवडीने जेवतात. मला श्रीची मस्ती चालली आहे बघा. काय करत होता श्री? दिदू काय? तो दीदी नाही म्हणत श्री, पूजाला दिदू म्हणतो. दिदू काय म्हणतो श्री? भाजी बनवते मी ब्रिंजलची, आज खाणार ना तू? खाशील ना? विचारतो हे काय आहे, सगळं प्रत्येक गोष्ट विचारत राहील. हे काय आहे मम्मा, हे कशाला आहे? प्रश्न पडतात. अजून व्यवस्थित बोलत नाहीये तरी बडबडत असतो खूपच. काही स्टोरी पाहिजे असतात भुवाच्या, जास्त करून ऐकत राहील. चला तर ठीक आहे, गप्पा मारत आहे. तर वांगी भरून घेते आधी, कारण अजून भाकरी आपली बनवायची आहे माझी, भूक लागेल मुलांना. चला. सो आपलं तेल गरम झालंय मस्तपैकी, तर फोडणीची तयारी करते. तर हे वाटण आहे उरलंय, ते आता फोडणीत घालेन. वांगी आपली भरून झालेत आणि एक साईडला आपलं थोडंसं वाटपामध्ये पाणी घालून घेतलं आहे, तर हेच पाणी आता यूज करेन, पुसून धुवून घेईन. तर तो कांदा घालून घेतला आता आणण्याप्रमाणे, तेल गरम झालेलं छान. आता जेवढं वाटण आहे ते घालून घेते फोडणीमध्ये. थोडंसं कांदा गुलाबी होऊ दे. त्यात आता मसाला ॲड करत नाही आहे वेगळा, थोडंसं मीठच घालून घेणार आहे, बाकी काय करणार नाही आहे त्यात. व्यवस्थित असं तेलात छान होते वांगी. तुम्ही कशीही करा, मला तरी खूप आवडते, प्लस ह्यांनाही आवडतात. आमच्या घरी म्हणजे आम्ही दोघं आवडीने खातो वांग्याची भाजी म्हटलं की, तशावरही आवडते आम्हाला. आता थोडंसं मी मीठ घातलं आहे, ऑलरेडी आपलं मीठ आहेच म्हणा, फक्त त्याच्या अंगाला वरून लागण्यापुरती. जवळजवळ अर्धा चमचाच टाकलाय. आता ही घालून घेते वांगी यामध्ये. एक दोन थर थोडी खराब मिळाली होती, कारण काय माहिती. तर आता वाफवून घेते पहिली सुरुवातीला छानपैकी, आणि शेवटी नंतरला पाणी घालते, कारण की थोडं पहिलं मीठ मसाला त्याच्या अंगाला लागू दे आणि त्याचं पाणी सुटू देत व्यवस्थित. तशी आला एक साईडला हे सुरू झाले, काहीतरी कटिंग करायचे आहे. तर चला मग. सो वांगी आपली आता मी एक वाफ काढून घेतली आहे. आता पाणी घालून घेते आणि शिजवून घेते. जर रेसिपी आवडली असेल तर दोन्ही पण लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, की आपले नवीन नवीन व्हिडिओ छान छान बघायला मिळतील. हा बघा श्री आलाय, हे बघा याचं काही ना काही असे चालू असतात. श्री काय करतो आता? ते श्री ते काय करतोय? नको करू ना, भू होणार, भू होणार ना. हा नो, सगळं आता काय येतं ते जमतं बोलायला तेवढं. नो, येस येस नो करत असतो डायरेक्ट. आजकालची मुलं इंग्लिशची पापड बनतात ना, तो झालंय ते. तर चला मग थोडंसं पाणी घालून घेते, आपलं मिक्सरचं भांडं धुवून घेते आणि मला आता भाकरी करायला घेते. त्यांचा फोन येऊन गेलाय. स्टार्ट. तर व्यवस्थित एकदम मंद गॅसवरती मी शिजवून घेणार आहे. मला घाई करायची नाही, जेवढं आपलं व्यवस्थित शिजेल वाफेवर तेवढीच छान लागेल. जास्त पाणी आता ॲड नाही करणार आहे, या पाण्यामध्येच त्याला शिजवून घेईन. जेव्हा होईल तेव्हा दाखवेन. चला मग कसं झालं ते मग मला नंतर सांगेलच पूजा. दोन्ही पण गोष्टी, वडी आणि आपली वांग्याचं भरीत आहे यावेळेस.
सो आवडलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करून ठेवा. चला मग श्री बाय बाय बोल. बाय बाय कर. चला त्याचं खेळ चालू आहेत. जेवण आवडते मी. सो आता मी झाकण खोलून बघते. 1-2 वेळा उघडून बघितले मी, व्यवस्थित होती. तेवढ्याच पाण्यामध्ये आणि वाफेच्या पाण्यामध्येच व्यवस्थित झाली आहे बघा. दिसते मस्त कलर आला आहे ना, एकदम सुंदर झाली आपली वांगी. तर आता एकदा परतून बघते मी. सो एकदमच कलर छान आला आहे. ग्रेव्ही पण छान झाली. अशीच नुसती भातावर पण सुंदर लागेल. वांग्याचं भरीत ते बघून खुशच होती. व्यवस्थित झाली आहे. आता मी गॅस बंद करते अजून लागायच्या आधी. जेवढं भाकरीवर लागेल तेवढं व्यवस्थित. भाकरी माझी आता जस्ट झाल्या. हे बघा जेवणाला वांग्याची भाजी आणि भाकरी आहे. कोथिंबीर घालून घेते आणि आपली भाकरी रेडी करते. गॅस बंद. सो जेवण रेडी झालं आहे. तर पूजाला वाढेन तेव्हा मी सांगेन ती कशी झाली आहे म्हणून. त्यात झाकण मारून ठेवून तिथे थोडं वाफर होऊन जाईल अजून. चला मग. सो जेवायला वाढलं आहे. अळूवडी पण फ्राय झाली आहे करून. वांग्याचं भरीत आणि पूजा बसली आहे जेवायला. कशी झाली अळूवडी? कशी झाली आहे? तिने अळूवडीच खाऊन बघितले. कशी झाली आहे? खाऊन बघ. फेवरेट आहे. श्री तर खाऊन गेलं आहे पळाला. कुरकुरीत झाली आहे ना? छान झाली आहे. तोंडाने सांग कसं छान. आणि वांग्याचं भरीत खाऊन बघ. छान झालंय एकदम. जरा बाहेर गेले होते. रक्षाबंधनचं थोडंसं सेलिब्रेशन आहे तर काहीतरी घेऊन यायचं होतं म्हणून. छान आलंय. तर लेट झालं जेवणाला. हे बघा वांग्याचं भरीत, अळूवडी आणि भाकरी. आणि चला मग. आणि टी व्ही चालू आहे आमची. आमचा पण व्हिडिओ बघतोय आम्ही, म्हणजे भाटूपाटूचा. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर तुझ्या सांग. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय. खूप दिवसाने आलाय पण शेअर नक्की करा. चला मग बाय.